हाय, हॅलो, नमस्कार मंडळी. आजचा व्हिडिओ खूप खास आहे कारण आज मी तुम्हाला माझ्या गार्डन हॉलमध्ये दाखविणार आहे क्रीपर स्टँड, हँगिंग प्लांटर्स, डेकोरेटिव्ह पॉट्स आणि क्लासी असे फ्लावर प्लांटर्स देखील. हे सर्व मी फ्लिपकार्टवरून शॉपिंग करून घेतलेली आहे आणि त्यानंतर आज मी फक्त ह्या सर्व गोष्टी दाखविणार नाही तर यासोबतच हॉनेस्ट असा रिव्ह्यू देखील देणार आहे की याची क्वालिटी कशी आहे, साईज परफेक्ट आहे का आणि कुठल्या झाडासाठी हे प्लांटर्स बेस्ट आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे पैसा वसूल गोष्ट आहे किंवा नाही, त्यासाठीच व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग मंडळी, मी राजश्री पाटील पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओची सुरुवात करूया या ग्रीन अशा क्रीपर स्टँड पासून. तर मग मंडळी, हा आहे वेलींसाठी बेस्ट असा सपोर्ट स्टँड. याची जी उंची आहे ती तर ऍडजस्टेबल आहे. मी या ठिकाणी 2 क्रीपर स्टँड मागविलेले होते. दोघांची प्राइस वेगळी आहे आणि प्राइसच्या हिशोबाने क्वालिटी देखील त्याचप्रमाणे असणार आहे. तर सुरुवातीला हे जे ग्रीन कलरचं क्रीपर आहे, सो याची जी हाईट आहे ना ती ऍडजस्टेबल असल्यामुळे 3 ते 4 फुटापर्यंत याला आपण ऍडजस्ट करू शकतो. शिवाय मीडियम तर लार्ज कुंडी असेल म्हणजे 8 इंच, 10 इंच किंवा 12 इंचची जर कुंडी असेल तर त्यामध्ये हे आरामशीर बसत असतं. वरची गोल रिंग ही साधारण 8 ते 10 इंचची आहे, म्हणजे वेलीला आपण नीट याला गोल फिरून वर नेऊ शकतो. शिवाय क्वालिटी बद्दल सांगायचं झालं तर प्लास्टिक कोटेड असं हे जे आहे, म्हणजे वजनाला देखील आणि हाताला देखील हलकं आहे, पण स्ट्रेंथ मात्र चांगली आहे कारण की वेलीचं असंही काही हेवी वजन नसतं. सो किमतीच्या हिशोबाने आणि वजनाने हलकी असल्याने वेल शिवाय छोट्या वेलींसाठी मात्र ही बेस्ट आहे. वेल जर मोठी असेल तर मात्र तरी देखील याचं जे प्लास्टिक आहे ते वाकणार नाही. याला तुम्ही पावसात ठेवलं तरी देखील कुठल्याही प्रकारचा गंज लागण्याचा जो काही धोका आहे तो देखील नाही. शिवाय गुलाब असो, अपराजिता असो, मधुमालती असो, बोगनवेल असो, या झाडांसाठी देखील तुम्ही हे स्टँड वापरू शकता. असा स्टँड दिल्यावर झाड तर सरळ वाढत असतो, शिवाय झाडाला हवा देखील मिळत असते, सूर्यप्रकाश मिळत असतो आणि महत्वाचं म्हणजे फुलांची संख्या वाढायला देखील मदत होत असते. सो गोकर्णीची वेल जी असते ती भरपूर पसरत असते, पण आपण जर तिची वेळोवेळी कटिंग केली तर या अशा प्रकारच्या स्टँडच्या सहाय्याने तिला आपण व्यवस्थित अशी लेवल देऊ शकतो, आकार देऊ शकतो. शिवाय त्यावर जी काही भुरी किंवा जी काही सारखी कीड येत असते ना, त्याचं प्रमाण देखील मात्र कमी होणार आहे. सो मंडळी, अशा प्रकारे वजनाने हलक्या असलेल्या मग मनी प्लांट असो किंवा अपराजिता असो, या वेलींसाठी कमी जागेमध्ये आणि छोट्या कुंडीसाठी तर मात्र हे जे क्रीपर स्टँड आहे ते बेस्ट आहे. याची किंमत काहीतरी 145 रुपये होती. सो त्या हिशोबाने याचं प्लास्टिक देखील व्यवस्थित आहे, अगदी वाकेल किंवा लवकर खराब होईल अशा प्रकारचं हे स्टँड नाही आहे. सो तुम्ही जागा कमी असेल आणि वेलींसाठी तर मात्र तुम्हाला सपोर्ट द्यायचा असेल तर तुम्ही अशा प्रकारचं स्टँड लो बजेटमध्ये नक्कीच घेऊ शकता. त्यानंतर या ठिकाणी मी अजून एक क्रीपर स्टँड मागवलेलं होतं, जे होतं की व्हाईट कलर मध्ये आणि त्याला वरती टॉपला बर्ड देखील होतं. सो अशा प्रकारचं व्हाईट क्रीपर केज होतं आणि याची उंची जवळपास 4 ते 5 फूट असून याचं जे प्लास्टिक होतं ते ड्युरेबल होतं, त्याचं स्ट्रक्चर देखील स्ट्रॉंग होतं आणि लुक वाईज असं एलिगंट होतं. सो आपल्याकडे जॅस्मिन असो, अपराजिता असो किंवा वेगवेगळ्या वेलींसाठी जर भरपूर वेली उंच वाढलेल्या असतील आणि त्यांना जर आपल्याला सपोर्ट द्यायचा असेल आणि आपल्या बाल्कनीला रॉयल टच द्यायचा असेल, सो लुक वाईज सो ब्युटिफुल असं हे जे काही आहे ते क्रीपर स्टँड आहे. जर वेली याची जी उंची आहे ती 3 ते 4 फूट आहे, म्हणजे तुम्ही याला 10 ते 12 इंचच्या कुंडीमध्ये देखील ठेवू शकतात आणि त्याचा जो काही प्रपोर्शन आहे तो देखील चांगला आहे. म्हणजे 12 इंचची पुढची जी कुंडी आहे, जर मोठ्या साईजची कुंडी असेल तर त्यासाठी मात्र हा केज जो आहे तो अतिशय बेस्ट आहे. शिवाय खूप छोटाही नाही किंवा खूप मोठाही नाही, बाल्कनी असो, टेरेस असो किंवा गॅलरीसाठी परफेक्ट अशी याची हाईट आहे. हा देखील ऍडजस्टेबल आहे. सो याच्या देखील 3 ते 4 लेअर होत्या. सो तुम्ही 2 लेअर जर 2 कुंडींसाठी वापरले तर तुम्हाला म्हणजे एका स्टँड मध्ये तुम्ही त्याचा 2 कुंडींसाठी देखील वापर करू शकता, किंवा तुम्हाला जर वेलीला हाईट द्यायची असेल तर तुम्ही याला एकसारखा एकाच कुंडीमध्ये देखील ऍडजस्ट करू शकता. सो याची हाईट जी आहे परफेक्ट आहे आणि याला जे काही प्लास्टिक होतं ते
चांगल्या क्वालिटीचं होतं, शिवाय ते पावडर कोटेड आयर्न देखील होतं, म्हणजेच रंग देखील यावर कुठल्याही साधा प्रकारचा नव्हता. सो स्पेशल अशी याला कोटिंग होती, त्यामुळे पावसात गंज लागणं किंवा उन्हात फिकट पडणं, डल होणं यांसारख्या गोष्टी होणार नाही. शिवाय स्ट्रॉंग देखील राहील असं हे स्टँड आहे आणि वजनाने बेंड देखील होत नाही. व्हाईट कलरमुळे क्लीन क्लासी याचा लुक दिसत असतो. शिवाय सर्कल शेप असल्याने वेल मात्र चारही बाजूंनी वर चढत असते. फुलं देखील सगळीकडे सारखे येते. एकाच बाजूला वेल देखील गुंतून राहत नाही, म्हणजे प्लांट जे काही आहे ते बॅलन्स असतं, शिवाय एअरी असतं आणि महत्वाचं म्हणजे हेल्दी देखील राहत असतं. तर मग अशा प्रकारचं हा केज कुंडीत व्यवस्थित नीट खोलवर आपण रोवून घ्यायचा आहे. व्यवस्थित त्याची साईडने माती देखील घट्ट दाबायची आहे, म्हणजे वेल जरी मोठी झाली तरी देखील हे जे काही क्रीपर स्टँड आहे ते हलणार नाही. हा क्रीपर केस लावल्यानंतर फक्त झाडच नाही वाढत, तर आपल्या बाल्कनीची शोभा देखील बदलून जात असते. सो मंडळी, याची प्राइस काहीतरी 1000 रुपयाच्या आसपास आहे, पण मात्र डिस्काउंट रेटमध्ये हा मला 598 रुपयाला मिळालेला होता. सो आता पुन्हा 26 जानेवारीचे सेल स्टार्ट होणार आहे. सो त्यावेळेस जर पुन्हा याची प्राइस डाऊन झाली तर नक्कीच तुम्ही हा परचेस करू शकता. याची जी क्वालिटी आहे 10 आउट ऑफ 10 आहे. सो त्यानंतर पुन्हा हे 2 बॉक्स होते ज्यामध्ये मी प्लांटर्स मागविलेले होते. सो मंडळी, हे आहेत कलरफुल हँगिंग पॉट्स, ज्याची साईज साधारण 6 ते 8 इंच पर्यंत असेल. बाल्कनी असेल, ग्रिल असेल किंवा रेलिंग हुक असतील तर त्या ठिकाणी टांगायला अतिशय परफेक्ट आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे याचं प्लास्टिक जरी असलं तरी देखील मात्र ते ठीक आहे आणि वजनाने देखील हलके आहे. सो मंडळी, सर्वात महत्वाचं म्हणजे मला या जे प्लांटर्स होते ना यांचे कलर्स आवडले होते आणि मी हे ठेवून घेतलेले आहेत. सो याला भरपूर असे आपण खाली ड्रेनेज होल करू शकतो, ज्याने पाणी देखील साचणार नाही. सो या प्लांटर्सची साईज तर परफेक्ट होती. एका प्लांटर्स मध्ये तुम्ही 2 झाड देखील लावू शकता. सो या ठिकाणी तुम्ही मनी प्लांट असो, स्पायडर प्लांट, पिटुनिया, पोर्टुलका, स्ट्रॉबेरी यांसारखी झाडं देखील लावता येतात. शिवाय ज्यांच्याकडे जागा कमी आहे त्यांच्यासाठी हे पॉट्स म्हणजेच वरदान आहे. सो अतिशय परफेक्ट लुक, रिच असं त्याचं जे प्लास्टिक होतं ते देखील व्यवस्थित होतं. आणि नर्सरीमध्ये मी सेम पॉट्सची प्राइस काढली होती तर जवळपास 180 रुपयाला एक पॉट मला ते म्हणत होते आणि मी फक्त 239 रुपयामध्ये 3 पॉट हे परचेस केलेले होते. सो नक्कीच हे वर्थ होतं. सो तुम्हालाही जर हँगिंग प्लांटर्स घ्यायचे असतील आणि बेस्ट क्वालिटीवाले घ्यायचे असतील तर नक्कीच तुम्ही हे प्लांटर्स ऑर्डर करू शकतात. यांची जी लिंक आहे ती देखील मी देणार आहे. शिवाय यांचे जे कलर आहे ते देखील अतिशय बेस्ट आहेत. उन्हाने ते डल होणार नाही किंवा प्लास्टिक देखील खराब होणार नाही. सो अशा प्रकारे हा 3चा हँगिंग प्लांटरचा सेट होता, ज्याची क्वालिटी देखील बेस्ट होती. यानंतर मंडळी, मी या ठिकाणी व्हाईट फ्लोअर प्लांटर विथ स्टँड मागवलेली होती. काही जे प्लांटर्स असतात त्यांना स्टँड नसतात, पण याची जी साईज होती ती देखील बेस्ट होती. मॉडर्न व्हाईट फ्लोअर प्लांटर आहे. शिवाय याची पॉटची जी साईज आहे जवळपास 10 ते 12 इंच आहे आणि याला खाली स्टँड देखील दिलेले आहे, जे वुडन लुक देत असतात. शिवाय याची जी उंची आहे ते 1.5 तर म्हणजे ते जे लेग्स आहेत ते त्याला लावल्यानंतर त्याची जी उंची आहे प्लांटरची ती जवळपास 1.5 ते 2 फुटाने वाढत असते. सो क्वालिटी याची जी आहे ते थिक प्लास्टिक आहे. शिवाय याला जे लेग्स दिलेले आहेत त्याने कुंडीला मात्र खाली जमीन लागत नाही आणि त्यामुळे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं मॉइश्चर असो किंवा ओलावा देखील धरला जात नसतो. इंडोर साठी तर मात्र खूप असं प्रीमियम लुक देणारे हे प्लांटर आहे. अरिका पाम असो, रबर प्लांट असो, पीस लिली असो किंवा स्पायडर प्लांट असो, यांसारख्या इनडोअर प्लांटसाठी तर मात्र बेस्ट असं हे प्लांटर्स आहे. लुक वाईज देखील अतिशय सुपर आहे. वजनाने देखील हलकं असल्याने आपल्याला मूव्ह करायला देखील सोपं जात असतं. शिवाय गंज लागण्याचा धोका नसतो आणि रूट्स कुजण्याचा देखील मात्र या ठिकाणी धोका नसतो. सो खूप असं चांगलं प्लास्टिक असलेलं हे जे प्लांटर आहे, तर तुम्ही याला नक्कीच परचेस करू शकतात आणि घरामध्ये जर अशा प्रकारचे प्लांटर्स तुम्ही ठेवले तर अतिशय प्रीमियम लुक देत असतात आणि त्याने खरंच आपल्या घराचा लुक चेंज व्हायला देखील नक्कीच मदत होत असते. सो अशा प्रकारचे हे जे सेल्फ अडेसिव्ह असं याला जे लेग्स आहेत ना, खूप
बेस्ट असं हे प्लांटर्सचं ऑप्शन आहे. सो मला याची प्राइस वाईज याची जी रेट आहे तो बेस्ट वाटला, कारण की प्लास्टिक देखील याचं व्यवस्थित आहे. जर तुम्ही स्वस्त प्लास्टिक घेतलं तर मात्र त्याने उन्हामध्ये ते गरम होत असतं आणि त्याचा जो त्रास आहे तो झाडांच्या रूट्सला देखील होत असतो. म्हणून नेहमी प्लास्टिकच्या कुंड्या वापरत असणार त्या देखील ठीक वापरा. शिवाय UV प्रोटेक्टेड प्लास्टिक असेल तरच मात्र ते देखील नक्की खरेदी करा. आय होप मंडळी, प्लास्टिक कुंड्या वापरण्याबद्दलची ही एक टीप नक्कीच तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. त्यानंतर मी या ठिकाणी मेटलच्या कुंड्या देखील मागवलेल्या होत्या. सो या ठिकाणी मेटल कुंडी बेस्ट आहे किंवा नाही हे देखील सांगणार आहे. सो या ठिकाणी पोल्का डॉट असलेले डेकोरेटिव्ह असे हे प्लांटर्स होते आणि हे देखील हँगिंग प्लांटर्स होते, ज्यांची साईज जवळपास 8 ते 10 इंचच्या आसपास होती. सो टेबल असो, विंडो असो, किचन असो, स्टडी रूम असो, सगळ्यांसाठी अतिशय क्यूट अशी लुक वाईज हे प्लांटर्स आहे. सो याची जी क्वालिटी होती ती देखील बेस्ट आहे. शिवाय याला जो कलर आहे तो पावडर कोटेड असल्यामुळे याचा जो रंग आहे तो निघत नसतो आणि गंज देखील लागत नसतो. आतून देखील याला व्यवस्थित अशी कलरची कोटिंग आहे, त्यामुळे माती असो, पाणी असो, या सर्व गोष्टींसाठी हे जे प्लांटर आहे ते सेफ आहे. शिवाय याला ड्रेनेज होल देखील महत्वाचं म्हणजे दिलेलं आहे. सो अशा प्रकारे हा जो सेट होता 5चा सेट होता आणि प्राइस देखील मला वाटतं याची बरीच कमी होती. सो कमी किमतीमध्ये बेस्ट मेटल जे काही प्लांटर्स आहे ते तुम्हाला तर नक्कीच या ठिकाणी मिळून जातील. शिवाय परफेक्ट साईज होती आणि फ्लावरिंग प्लांटसाठी तर मात्र परफेक्ट आहे. तर हँगिंग प्लांटर्स अशा प्रकारचे जर तुम्ही उन्हात ठेवत असाल तर मात्र मेटल वापरू नका. इंडोर असेल किंवा सेमी शेड प्लांटर्ससाठी हे हँगिंग प्लांटर्स मात्र बेस्ट आहे. जर तुम्हाला याच्या डायरेक्ट झाडं देखील लावायची असेल, पण मात्र ही मेटलची कुंडी तुम्ही उन्हात ठेवू नका, कारण मेटल हे उन्हामध्ये पण तापतं आणि कुंडी तापल्याने पुन्हा मुळं देखील गरम होत असतात आणि त्याने झाड देखील खराब होत असतं. झाड जर तुम्हाला हेल्दी ठेवायचं असेल तर कुंडी अशी हवी की जी श्वास घेऊ शकेल आणि त्यामध्ये पाणी देखील साचू देणार नाही आणि उन्हात मुळं देखील भाजणार नाही. म्हणजेच मातीची किंवा जाड क्वालिटी बेस्ट UV प्रोटेक्टेड असं जे प्लास्टिक असतं तशा मेटलच्या कुंड्या देखील बेस्ट असतात. पण मात्र यामध्ये तुम्ही सेमी शेड एरियामध्ये यांना ठेवू शकतात किंवा यामध्ये पुन्हा प्लास्टिक एखादी लायनर असलेली कुंडीमध्ये तुम्ही झाड लावा आणि त्यानंतरच तुम्ही यामध्ये मेटलमध्ये त्याचा वापर करू शकता, जसं की आता मी या ठिकाणी तुम्हाला ठेवून दाखवलेले आहे. सो तुम्हाला अशा कुंड्या जर वापरायच्या असतील, लुक वाईज छान एलिगंट लुक तुमच्या बाल्कनीला द्यायचा असेल तर नक्कीच तुम्ही अशा कुंड्यांचा देखील वापर करू शकता. सो हा 5चा जो सेट होता तो पण मला जवळपास अतिशय कमी रेटमध्ये मिळालेला होता. सो त्याची जी प्राइस आहे मी साईडला मेन्शन करून देईल. सो लुक वाईज आणि क्वालिटी वाईज बेस्ट असं हे प्रोडक्ट आहे. तर मग मंडळी, तुम्ही देखील माझ्यासोबत हा संपूर्ण गार्डन हॉल एन्जॉय केला आणि या ठिकाणी क्रिपर स्टँड पासून तर हँगिंग प्लांटर पर्यंतच्या सगळ्या गोष्टी, प्रत्येक आयटमची जी काही क्वालिटी आहे, साईज आहे आणि त्याचा जो यूज आहे तो मी तुम्हाला हॉनेस्टली सांगितलेला आहे. कारण बागेसाठी घेतलेली प्रत्येक गोष्ट फक्त सुंदर दिसली पाहिजे असं नाही, तर मात्र ती झाडांसाठी हेल्दी सुद्धा असायला पाहिजे. जर तुम्ही तुमच्या बाल्कनीमध्ये, टेरेसमध्ये किंवा घरातील बाग सुंदर, नीटनेटकी आणि प्रोफेशनल लुकमध्ये बनवू इच्छित असाल तर मात्र योग्य प्लांटर्स आणि सपोर्ट निवडणं खूप महत्वाचं आहे. तर मग मंडळी, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर मात्र व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये सांगा की आजचा कुठला प्लांटर्स किंवा कुठला स्टँड तुम्हाला सर्वात जास्त आवडलं. आणि अजून असेच गार्डनिंग टिप्स, हॅक्स, रिव्ह्यूज आणि मराठीत सोप्या भाषेत माहिती हवी असेल तर मात्र पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. शिवाय बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये आणि तुमच्या गार्डन लवर फ्रेंड सोबत देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून पुढच्या वेळेस कुंडी येताना देखील त्या या गोष्टीचा नक्कीच विचार करते. सो टेक केअर अँड बाय फ्रेंड, हॅपी गार्डनिंग.